असं म्हणतात, पूर्वी लढाईला निघताना दसऱ्याचा मुहूर्त साधून सीमोल्लंघन व्हायचे. शुद्ध स्वतंत्र विचार हेच खरे सोने आहे आणि हेच सोने सदैव लुटत राहणे हाच आपल्या सिंधू संस्कृतीचा गाभा आहे. सिंधुदुर्गातील प्रत्येक गावात दसऱ्याला संस्कृती, परंपरा, धार्मिक विचारांचे सीमोल्लंघन होते. त्यातलाच सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गाव. कालिका मातेच्या पदस्पर्शाने पुलकित असलेल्या या गावाच्या दसरोत्सवाचा सोहळा अभूतपूर्व असा होता. गावकरी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून एकोप्यातून आनंद आणि उत्साहाचे सोने लुटण्याच्या या दिवसाचा मनमुराद आनंद सर्वांनी लुटला.